श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 11 जानेवारी 2026 रोजी रविवारच्या दिवशी सकाळी 8:42 सूर्य उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रहाला सर्व ग्रहांचा अधिपती ग्रह मानतात. हा ग्रह आत्मबळ, आरोग्य, प्रतिष्ठा आणि नेतृत्व क्षमतेचं प्रतिनिधित्व करतो. त्यानुसार उद्या म्हणजेच 11 जानेवारी 2026 रोजी रविवारच्या दिवशी सकाळी 8:42 सूर्य उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दरम्यान सूर्य धनु राशीत स्थित असतील. विशेष म्हणजे या राशीचा नक्षत्र स्वामी सूर्यग्रह आहे. त्यामुळे सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींचे दिवस पलटणार आहेत. या लकी राशी कोणत्या आहेत ते पाहूयात. पहिली रास आहे मेष. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुमच्या आत्मविश्वासात चांगला बदल दिसून येईल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच या काळात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल. धनसंपत्तीच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असेल. दुसरी रास आहे सिंह. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागू शकतात. तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक संपत्तीत भरभराट झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. पुढची रास आहे धनु. या राशीत सूर्यग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुमचं भाग्य उजळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. पुढची रास आहे मकर. उत्तराषाढ नक्षत्रात सूर्याचा प्रभाव मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली स्थिरता दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची संधी मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या राशीच्या तिसऱ्या चरणात शनिदेव संक्रमण करतायत. त्यामुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. व्यवसायात उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. मित्रांचा सहवास तुम्हाला चांगला लाभेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढची रास आहे कुंभ. उत्तराषाढ नक्षत्रात सूर्याचं संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तसेच समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल. पुढची रास आहे मीन. मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. मकर संक्रांतीचा काळ या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तसेच भविष्यासाठी तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता. भौतिक सुखसमृद्धीचा चांगला लाभ घ्याल. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून
तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच या कालावधीत तुम्ही भविष्यासाठी काही योजना राबवू शकता.